सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी। तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। ऑनलाईन केवायसीचे कारण सांगून सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यास 21 लाखाचा गंडा घातला। सांगली। ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यास एका भामट्याने तब्बल 21,75,000 रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये ही घटना घडली। याबाबत दिलीप मारुतीराव शिंदे राहणार प्रथमेश बंगला घनश्यामनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिंदे हे बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी आहेत। नोव्हेंबर 2024 मध्ये ते घरी असताना त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून SMS आला। त्यामध्ये तुमचे बँक ऑफ इंडियाचे खाते आज सस्पेंड होईल, तुम्ही बँक व्यवस्थापक राहुल गुप्ता यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा असे नमूद केले होते। बँकेच्या खात्यातून मोठी रक्कम गेल्याचे समजताच शिंदे यांनी 15 नोव्हेंबर रोजी बँकेशी संपर्क साधला। बँकेकडून गेले काही दिवस तांत्रिक चौकशी सुरू होती। ती पूर्ण झाल्यानंतर शिंदे यांनी 11 रोजी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। BNS 318-4-319-2 माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिंदे यांनी मिळालेल्या नंबरवर संपर्क केला तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मी राहुल गुप्ता हेड ऑफिस बँक ऑफ इंडिया मुंबई येथून बोलतो आहे असे सांगितले। तुमचे अकाउंट सस्पेंड झाले असून ते ऍक्टिव्ह करण्यासाठी KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यासाठी आधार कार्ड क्रमांक, बँकेच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक विचारून घेतला। तसेच एक WhatsApp क्रमांक देऊन त्यावर माहिती शेअर करायला सांगत मोबाईल सुरूच ठेवला। शिंदे यांनी सांगितलेल्या WhatsApp क्रमांकावर आधार कार्ड नंबर, खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक, पिन क्रमांक शेअर केला। राहुल गुप्ता म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे तुमचे खाते ऑनलाईन करत आहे असे सांगून मोबाईल चालू ठेवला। अशा सूचना केल्या। 15 ते 20 मिनिटात प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले, परंतु एवढ्या कालावधीत शिंदे यांचे खातेच भामट्याने हॅक करत त्यांच्या बँक खात्यावरील 21,75,000 रुपये परस्पर काढून घेतले। सेवानिवृत्त बँक कर्मचारी यांच्या बाबतीत अशी घटना घडल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून लोकांनी असे फोन आले असता फोनवरून कसलीही माहिती शेअर करू नये असे आवाहन सांगली पोलिसांनी केले आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी।